संभाव्य पूरस्थितीच्या अनुषंगानं आज जिल्हा परिषदेत बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीला जिल्हास्तरीय अधिकारी, पर्यवेक्षक, तालुकास्तरीय पर्यवेक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते। यावेळी आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आलं। आरोग्य विभागामार्फत पूर परिस्थितीत लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं सुसज्ज आरोग्य पथकाचं नियोजन करण्यात आलंय। संभाव्य पूरग्रस्त गावनिहाय 4739 गरोदर मातांची माहिती घेण्यात आली। गरोदर मातांना पूरस्थिती अगोदर 10 ते 15 दिवस स्थलांतर होण्यासाठी समुपदेशन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला। सर्व विभागांचा सहभाग घेऊन गरोदर माता वेळीच स्थलांतरित होतील याचं नियोजन गावनिहाय करण्यात यावं, त्याकरता सर्व गरोदर मातांनी स्थानिक प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे यांनी या बैठकीत केलंय। किंवा ज्या गावांमध्ये अशा परिस्थितीमध्ये साथरोग येतात अशा ठिकाणी कशी कार्यरत राहतील याची उपाययोजना आणि नियोजन काल करण्यात आलेलं आहे। याचबरोबर यामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर माता यांचा अतिशय मोठा आरोग्य सेवा देण्याचा प्रश्न निर्माण होतो। तर त्या दृष्टीनं आम्ही सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की जिथे दुर्गम भाग आहे किंवा जिथे पूर परिस्थितीमुळे किंवा इतर काही कारणांमुळे या पावसाळ्याच्या काळामध्ये प्रसूती होणाऱ्या गरोदर माता आहेत, त्या मातांना सेवा मिळण्यासाठी त्यांना त्यांचं काउन्सिलिंग करून, कुटुंबाचं काउन्सिलिंग करून 10 दिवस आधीच, प्रसूती होण्याच्या 10 दिवस आधीच प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्यांना आणून त्यांना प्रसूती सेवा देण्याबाबत सूचित केलेलं आहे। आमच्या सर्व रुग्णवाहिका वाहनचालकासह आणि औषधासह सज्ज आहेत। गतवर्षी झालेल्या पावसाळ्यात आरोग्य सेवा पुरवण्याच्या दृष्टीनं कोणत्या अडचणी आल्या होत्या, पूरस्थितीत आणि पूरपश्चात साथीचे रोग, भूस्खलन किती ठिकाणी झालं होतं याची माहिती अद्ययावत ठेवण्याबाबत बैठकीत सूचना देण्यात आल्या। या बैठकीला सहाय्यक संचालक हिवताप अधिकारी डॉक्टर संजय रणवीर, जिल्हा साथरोग अधिकारी डॉक्टर सुशांत रेवडेकर यांच्यासह सर्व जिल्हास्तरीय पर्यवेक्षक उपस्थित होते।